उन्हाच्या तडाख्याने तेल्हारा तालुक्यातील केळीच्या बागा करपल्यात. शेतकरी आर्थिक संकटात. तेल्हारा तालुक्यात यंदा वाढलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलंय. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे तालुक्यातील अनेक भागातील केळीच्या बागा अक्षरशः करपून गेल्या असून काढणीच्या उंबरठ्यावर आलेले पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. लाखो रुपये खर्च करून उभी केलेली बाग काही दिवसातच जमीनदोस्त झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. तालुक्यातील विविध शेतांमध्ये पाहणी करताना स्वराज्य पक्षाचे प्रशांत डिक्कर यांनी परिस्थितीची गंभीरता प्रत्यक्ष अनुभवली. अनेक शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन, औषध फवारणी, खत आणि मजुरीवर मोठा खर्च केला होता. मात्र अवकाळी उष्णतेच्या तडाख्याने केळीची पाने सुकली, घडांची वाढ खुंटली आणि अनेक बागा पूर्णपणे नष्ट झाल्या. काही ठिकाणी घड झाडावरच काळवंडल्याचे चित्र दिसून आले. एकरी लाखो रुपयांचा खर्च करूनही आता हातात काहीच उरलेलं नाहीये. बँकेचे कर्ज, सावकारांच्या पैशाने घर खर्च कसा भागवायचा असा हतबल सवाल शेतकरी उपस्थित करतात. आधीच वाढते उत्पादन खर्च, विजेचे बिल आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे शेतकरी त्रस्त असताना आता नैसर्गिक आपत्तीने त्यांच्या अडचणीत आणखी भर टाकली आहे. दरम्यान सरकार आणि विमा कंपन्यांच्या दिरंगाईच्या भूमिकेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करावी अशी मागणी प्रशांत डिक्कर यांनी केली आहे. आता केवळ आश्वासनांनी पोट भरत नाही, प्रशासनाने त्वरित मदत जाहीर केली नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील असा इशाराही त्यांनी सरकारला दिला. तेल्हारा तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे भवितव्य सध्या पूर्णपणे संकटात सापडले असून प्रशासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. DCN न्यूज करिता संपादक सागर खराटेसह भूषण देशमुख, तेल्हारा.